आताच आपण म्हटलं की हे शब्द पक्के करा. का पक्के करायचे हो? कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आपण जर सण उत्सवा बाबतीत बोलायला झालो तर सण उत्सवाचा गट येईल. एकाच मराठी महिन्यातला सण येईल. हो, मराठी महिने सुद्धा आपण पक्के केले पाहिजे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण मराठी महिने सुद्धा पक्के करा. सण उत्सवांचा गट येईल आणि पर्यायामध्ये सण कोणता आहे तोच आपल्याला ओळखावा लागेल. त्यानंतर धान्यांचा विचार केला तर काही कडधान्य आहेत, काही तृणधान्य आहेत, बरोबर का? मग कडधान्यांचा गट येईल, तृणधान्यांचा गट येईल, पर्यायातून तो शोधावा लागेल. वस्त्र, ज्याला आपण सदरा, टोपी म्हणतो किंवा पंचा म्हणतो, याची सुद्धा नावं तुम्हाला माहित पाहिजेत. फळे, फळांमध्ये बघा एक बी असणारं फळ किंवा अनेक असणाऱ्या बियांचं फळ. उदाहरणार्थ आंब्याचा विचार केला तर आंब्यामध्ये एकच कोय असते, जांभूळ एकच बी असतं, बोर एकच बी असतं. हे झालं एक. मग असाच गट देतील तुम्हाला. मग तुम्ही म्हणाल सर पर्यायातले सगळेच फळ आहेत की, मग आणि कोणता निवडायचा? फळांमध्ये सुद्धा वैशिष्ट्य असतं की एक बी असणारं फळ, अनेक बी असणारं फळ. कलिंगडाचं उदाहरण घ्या, पेरूचं उदाहरण घ्या, हे अनेक बी आहे त्यामध्ये. म्हणजे या प्रकारे फळांमध्ये सुद्धा तुम्हाला गट पाहायला मिळू शकतो. त्यानंतर वनस्पती असतील, पक्षी असतील, प्राणी असतील, प्राण्यांमध्ये सुद्धा तुम्हाला शाकाहारी, मांसाहारी प्राणी, मिश्राहारी प्राणी पाहायला मिळतात. त्यामुळे प्राण्यांचा अभ्यास करा, वनस्पतींचा अभ्यास करा. वनस्पतीमध्ये सुद्धा तुम्हाला काही वनस्पती या बघा सगळ्याच वनस्पती उपयोगाच्या असतात असं नसतात, तर काही आपल्याला उपयोगी पण नसतात आणि काही बऱ्याच उपयोगीच्या असतात. तर त्याच्यामध्ये औषधी वनस्पती तुळस असेल, बेहडा असेल, कोरफड असेल, या वनस्पती आपल्याला उपयोगीच्या असतात. त्यामुळे वनस्पतींविषयी सुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे. एकंदरीतच काय विद्यार्थी मित्रांनो, शब्दांवर आधारित जेव्हा गटाशी जुळणारं पद याचा संबंध येतो, मराठी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि इतर याच्यामध्ये सण उत्सव जे आता शब्द लिहिलेत, हे सर्व शब्द जे आपण आतापर्यंत बघितलेत त्या सर्वांविषयी तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्ही यावर आधारित कोणताही प्रश्न पडला तरी तो तुम्ही चांगल्या रीतीने सोडवू शकता. मराठी या विषयाची चांगली तयारी करा, कारण व्याकरणावर आधारित समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, एक वचन, अनेक वचन जे आपण सांगितलं त्यावर आधारित प्रश्न विचारू शकतात. अलंकारिक शब्द असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील किंवा इंग्रजी शब्दासाठी मराठी पर्यायी शब्द असेल, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. म्हणून या सर्वांची शब्द गटाशी जुळणारे पद शब्द यासाठी तयारी करायचे. आता लगेचच यानंतर आपण आकृती याच्या बाबतीत गटाशी जुळणारे पद याचा अभ्यास आणि सराव लगेचच करणार आहोत. आता आकृतींविषयी थोडंसं बोलूया. सुरुवात करूया. गटाशी जुळणारे पद किंवा आकृती म्हणजे काय? ज्याप्रमाणे शब्दांचं आपण पाहिलं तसं आणि तसंच आकृत्यांचं आहे. आपल्याला काय करायचं आहे तर प्रश्नात एक गट दिला जातो. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या आकृतींच्या बाबतीत. तर प्रश्नामध्ये आपल्याला काही आकृत्या दिल्या जातात, 3 अथवा 4 अथवा 5. त्यांचं निरीक्षण करून त्याच्यामध्ये एक विशिष्ट नियम लपलेला असतो आणि त्यावरून गटात बसणारी योग्य आकृती आपल्याला पर्यायमधून शोधायची असते. प्रश्न बदलला की विशिष्ट गट बदलणार आहे, हे लक्षात घ्या. आपण उदाहरणासाठी एक प्रश्न बघूया. आपण जर या ठिकाणी बघितलं तर बघा इथं आपल्याला 1 2 3 4 4 कोण दिसत आहेत. 1 2 3 4 4 कोण दिसत आहेत. इथं पण बघितलं 1 2 3 4 4 ठिकाणी कोण दिसत आहेत, बरोबर का? म्हणजे 4 किंवा असं पण म्हणूया आपण 4 रेषांपासून तयार झालेली आकृती. बघा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, याचा अर्थ या आकृत्या 4 रेषांपासून तयार झाल्यात. मग 4 रेषांपासून तयार झालेलीच आकृती इथं गटात बसणार आहे. मग पर्यायातली कोणती आकृती याचा विचार करा. 1 2 3 ही 3 रेषांपासून आहे. त्यानंतर 1 2 3 4 5 ही 5 रेषांपासून आहे. बघा 1 2 3 4 5 ही बघा बरं 1 2 3 4 5 6 ही तर 6 रेषांपासून आहे. बघा परत लक्षात घ्या 1 2 3 4 5 6. ओके. आता ही पण नको आपल्याला 4 रेषांपासून पाहिजे. ही बघा बरं 1 2 3 4. ओके. म्हणजे गट जो दिला आहे तो 4 रेषांपासून तयार होणाऱ्या आकृत्यांचा दिलाय. मग तो कोणीकडे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किंवा गटाशी जुळणारं पद उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. आता एक लक्षात घ्या, आकृतींच्या बाबतीत हाच प्रश्न परीक्षेत का? तर मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे तसं नाही. याच्यासारखे भरपूर प्रश्न तयार होऊ शकतात. मग ते तयार कसे करतात, मग आपण काय करायला हवं? चला तर आता आकृत्यांच्या बाबतीत पाहूया काय करावे. बघा एवढे सगळे मुद्दे लिहिलेत. या सगळ्या मुद्द्यांना धरून कोणताही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे बेसिक पायाभूत गोष्टींचा आपण आता काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. चला पाहूया काय करावे अंतर्गत. पहिला मुद्दा, बंदिस्त किंवा खुल्या आकृतीचा गट देतील. बंदिस्त किंवा खुल्या आकृतीचा गट याचा अर्थ काय? बघा बंदिस्त आकृती आधी बघूया आपण. बंदिस्त याचा अर्थ काय? बघा ही बंद झाली. आता या आतल्या टिंबाला बाहेर जाता येत नाही. बघा सगळीकडून बंद आहे. ओके.
ही झाली बंद. मग असं बंदिस्त आकृत्यांचं गट देतील. पुन्हा अजून एक बंदिस्त आकृती काढूया आपण. बघा, ही झाली बंदिस्त आकृती. या टिंबाला बाहेर जाता येणार नाही. म्हणजे बंदिस्त आकृती याचा अर्थ काय, तर त्या रेषांपासून आकृती बंद करून टाकायची, आतल्या गोष्टीला बाहेर जाता येत नाही, त्याला बंदिस्त. मग बंदिस्त आकृतींचा गट असू शकतो किंवा खुल्या आकृतींचा गट असू शकतो. खुल्या म्हणजे काय, बघा उदाहरणार्थ मी असं जर लिहिलं बघा, तर हा टिंब इथून असा बाहेर पडू शकतो बघा, म्हणजे हा खुली आकृती आहे. किंवा असंही मी करू शकतो बघा, ही सुद्धा खुली आकृती आहे. किंवा मी असंही करू शकतो, ही सुद्धा खुली आकृती आहे. म्हणजेच काय, तुम्हाला खुल्या आकृतींचा पण गट देऊ शकतात. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला ओळखता आलं पाहिजे, नाहीतर आपण म्हणणार सर हे काय दिलंय, इथं रेष नाही काय नाही. मग हेच लक्षात घ्या, काय करायचंय, पहिल्यांदा आकृती बंदिस्त आहे का किंवा उघडी आहे का हे बघायचं आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. दुसरा मुद्दा लक्षात घेऊया, कोणांची संख्या. आता कोणांची संख्या जर लक्षात घ्यायची म्हटली तर आत्ताच बघितलं 4 कोण किंवा 3 कोणांपासून पण तयार होऊ शकते. बघा प्रत्येक ठिकाणी किती कोण आहेत, 3 कोण आहेत. म्हणजे 3 रेषांपासून तयार झालेली आकृती किंवा 3 कोणांपासून तयार झालेली आकृती आणि इथं डॅश डॅश करतील. म्हणजे 3 कोण असतील, 5 रेषा असतील, 6 रेषा असतील. तर म्हणजेच काय, कोणांची संख्या समान असणारा गट तुम्हाला देऊ शकतात. त्यातून तुम्ही योग्य पर्याय ओळखायचा आहे. हाही नियम आकृत्यांना ते लावत असतात. त्याचबरोबर समान भाग रंगवणे किंवा समान हिस्सा रंगवणे याचा अर्थ काय बघा. समजा उदाहरणार्थ मी या ठिकाणी चौकोन काढलाय आणि याचे 4 भाग केले आणि यातला फक्त चौथाच भाग रंगवला. आणि कोणता रंगवला, याच कोपऱ्यातला. मी काय केलं, वर्तुळ काढला, वर्तुळात 4 भाग केले. इथला रंगवलाय ना, इथलाच रंगवला मी परत. बघा लक्षात घ्या, इथला पण रंगवतील, याचा अर्थ फिरते हे लक्षात घ्या. परंतु तुर्तास या ठिकाणी काय केलं, 4 भाग केले, इथला रंगवला, 4 भाग केले, इथला रंगवला. याचा अर्थ काय, तर समान हिस्सा एका भागापैकी चौथा हिस्सा इथं रंगवलाय, चौथाच रंगवतील का नाही. मी तर काय शब्द वापरलाय, समान भाग हिस्सा अर्धा पण रंगवू शकतात, हे लक्षात घ्या. म्हणजे काय, समान भाग रंगवू शकतात असाही प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आता समान आणि वेगळे आकार याचा अर्थ काय हो, चला समान आणि वेगळे आकार याविषयी थोडस बोलूया. बघा, आतली आकृती आणि बाहेरची आकृती समान असेल असा गट असेल. आपण थोडस उदाहरण घेऊया. बघा समजा मी असं काढलं, इथं त्रिकोण आहे, आत त्रिकोण आहे, त्यानंतर इथं चौकोन आहे, आत चौकोन आहे. आता हा गट कशाच तयार झाला, तर बाहेरची आणि आतली आकृती समान असणारा हा गट झाला. त्यानुसार तुम्हाला पर्यायातून उत्तर शोधायचं आहे. तुम्हाला असंही करतील की बाहेरची आणि आतली आकृती वेगळी. बघा ही समान आपण असं काढू. समजा तुम्हाला असं लिहिलं, इथं गोल आहे, स्वल्पविराम, इथं चौकोन आहे, इथं त्रिकोण आहे. याचा अर्थ काय, हा गट कसला तयार झाला, तर हा तयार झाला आतील आणि बाहेरील आकृती असमान असणारा हा गट झाला. म्हणजे बाहेरची नातली समान सुद्धा असू शकतो, बाहेरची नातली असमान सुद्धा असू शकतो. काटकोन, काटकोन याचा अर्थ काय करतील, तर प्रत्येक आकृती काटकोन काढतील. बघा तुम्हाला काटकोन हा असाच असतो का, असं नाही, असं जरी केलं तरी चालतंय, काटकोनच आहे तो. बघा ना, इथं काटकोन झाला, इथं काटकोन झाला. हा सुद्धा काटकोनाच्या बाबतीत तुम्हाला गट येऊ शकतो. आकृती आणि रेषा या बाबतीत थोडस बोलूया. आता आकृती आणि रेषाचा अर्थ काय, तर गंमत बघा, इथं समजा मी त्रिकोण काढला, तर आत काय करतात, 1 2 3 असं लिहिलंय. पुन्हा इथं चौकोन काढतात, इथं 1 2 3 4. आता लक्षात घ्या, त्रिकोण मध्ये 3च रेषा का दिल्यात, कारण बाहेर किती रेषा आहेत बघा. ही आकृतीच 3 रेषांपासून तयार झाली, 1 2 3, म्हणून आत 3 रेषा. ही आकृती 4 रेषांपासून तयार झाली, म्हणजे आत 4 रेषा. या पद्धतीने गट करतील आणि तुम्हाला योग्य पर्याय ओळखायला लावतील. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रतिमा आणि प्रतिबिंब याचा अर्थ काय हो, तर प्रतिमा आणि प्रतिबिंब याचा अर्थ असा आहे, समजा इथं पी लिहिलं की इथं असं लिहितील, त्यानंतर इथं ए लिहिलं की इथं असं लिहितील आणि असा एक गट असेल. याचा अर्थ काय हो, पी आरशात असं दिसतं, ए आरशात असं दिसतं, म्हणजे आरशातील प्रतिमा पुढे देत आहेत. मग पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला असं शोधावं लागणार आहे की आरशातील प्रतिमा कोणत्या पर्याय दिले. म्हणजे आरशातील प्रतिमा किंवा जलप्रतिबिंब उलट. आता हेच उलट कसं होईल, अगं असं. म्हणजे हे जलप्रतिबिंबाच्या बाबतीत सुद्धा ही क्लुप्ती वापरतात. आणि त्यानंतर इंग्रजी अक्षर महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत रेषा किंवा प्रतिमा याचा वापर करतात. उदाहरण आपण बघूया. समजा मी इथं ए लिहिलं, स्वल्पविराम मी एफ लिहिलं आणि स्वल्पविराम मी के लिहिलं, तर डॅश डॅश आलं. तर लक्षात घ्या, ए ही आकृती 3 रेषांपासून तयार झाली, एफ ही आकृती 3 रेषांपासून तयार झाली, के सुद्धा आकृती 3 रेषांपासून तयार झाली. म्हणजे काय, इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत रेषेचा फॉर्म्युला वापरतात किंवा हा झाला रेषा 3 रेषांपासून 3 रेषांपासून 3 रेषांपासून. मग तुम्ही वाय घेऊ शकता, 3 रेषांपासून तयार झाले. आणि हे झालं रेषा. आणि दुसरा फॉर्म्युला असा असतो आरशातील प्रतिमा. बघूया आपण. समजा ए आकृती आरशात बघितली तर जशीच्या तशीच दिसते. त्यानंतर ओ हे अक्षर आहे ते सुद्धा आरशात आहे असं दिसतं. त्यानंतर आ हे अक्षर आहे
आरशात आहे असं दिसतं, मग इथं डॅश डॅश येईल. आपण यू घेऊन बघा, यू सुद्धा काय आहे, अक्षर यू आकृती ही सुद्धा आरशात आहे अशी दिसते. म्हणजे इंग्रजी अक्षरांच्या बाबतीत अक्षरांच्या रेषा आणि प्रतिमा हा फॉर्म्युला वापरला जातो, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघूया शेवटचा मुद्दा, दिशा. दिशाचा अर्थ काय, तर एखादी आकृती देतात आणि त्या आकृतीमध्ये हा बाण वर आहे, इथं पण चौकोन देतात, हा बाण इकडे आहे, इथं पण चौकोन देतील, हा बाण खाली आहे. म्हणजे या बाणाच्या दिशा बदलत आहेत. याचा अर्थ इथं चौकोनच येणार आहे, फक्त हे काय होणार आहे, या साईडला येणार आहे. हे काय बघा, इकडं या साईडला गेला, खाली गेला की इकडं आला, म्हणजे काय, तर गटात आपल्याला हे पद मिळणार आहे. कारण आकृती तर बाहेरची सारखी आहे, मात्र बाण दिशा बदलतोय. म्हणजे आकृती त्यातल्या प्रत्येक चिन्हाचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचं आहे. परत तेच वाक्य महत्वाचं आहे की आकृती आल्या की बारकाईनं केलं जाणार निरीक्षण या वाक्याला खूप महत्वाचं आहे. या सर्वांच्या बाबतीत कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात यावर आधारित आपण लगेच आता काही प्रश्नांचा सराव हा करणार आहोत. आता आकृत्यांच्या बाबतीत प्रश्नांचा सराव करूया. आता मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे हेच प्रश्न परीक्षेला येतील का, तर तसं नाही, याच्यासारखे प्रश्न परीक्षेला येतात. पहिल्या प्रश्नाचा विचार करूया. बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक वाक्य लक्षात घ्या, आकृती आली की त्यातल्या प्रत्येक भागाचं निरीक्षण करायचं. आता मी समजा 5वीचा विद्यार्थी आहे, मी काय म्हणणार, तर इथं बाहेर त्रिकोण दिसतोय आणि आत बाण दिसतोय, इथं पण बाहेर त्रिकोण आहे, इथं पण बाहेर त्रिकोण आहे. याचा अर्थ गटाशी जुळणारं काढताना मला बाहेर त्रिकोण सापडला पाहिजे. मग बाहेर त्रिकोण कोणीकडे आहे, बघा इथं एक बाहेर त्रिकोण आहे आणि इथं एक बाहेर त्रिकोण आहे. याचा अर्थ माझं उत्तर हे किंवा हे असणार आहे. कौन बनेगा करोडपती सारखं आकृती म्हटलं की पर्याय कट करत जायचे. आता 4 मधून 2 शोधणं सोपं आहे का 2 मधनं 1 शोधणं सोपं आहे, आपल्याला एकच पर्याय शोधायचा असतो. 4 मधून 1 पेक्षा 2 मधून 1 शोधणं सोपं असतं, त्याला 50-50 असं म्हणतो. मग हे 2 पर्याय निघून गेले का हो, बाहेर त्रिकोण बाहेर त्रिकोण बाहेर त्रिकोण, म्हणून उत्तर सुद्धा काय बाहेर त्रिकोण. मग 1 किंवा 4 एवढंच उत्तर आपल्याला मिळणार आहे. हे 2 निघून गेले बघा का हो, कारण बाहेर चौकोन आहे, बाहेर वर्तुळ आहे, येणारच नाही. म्हणून प्रत्येक आकृतीच्या बाहेरच्या आणि आतल्या भागाचं निरीक्षण करायचं. चला आता आतली गोष्ट विचार करूया. आत बाण आहे, आत बाण आहे, आत बाण आहे, याचा अर्थ याच्यात बाण येणार आहे. पण इथं पण बाण आहे आणि इथं पण बाण आहे, हा बाण इकडे निघालाय, हा बाण इकडे निघालाय. मग उत्तर तरी नक्की कुठं आहे, कोणता आहे, तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. हा बाण वर निघालाय, हा इथून इकडे आलाय असा, हा इथून असा खाली गेलाय, याचा अर्थ तो इकडून या बाजूला येणार आहे. म्हणजेच मला अशा प्रकारचा बाण पाहिजे तर मला उत्तर योग्य मिळेल. मग अशा प्रकारचा बाण कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किंवा गटात बसणारं पद किंवा मला उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रत्येक भागाचं निरीक्षण, इथं बाहेर वर्तुळ आहे, बाहेर त्रिकोण आहे, बाहेर चौकोन आहे. सर आता काय करायचं, मग 5वीचा मुलाला विचार काय करणार की बाहेर कोणतीच आकृती सारखी नाही, ठीक आहे जाऊ द्या, बाहेरनं काय मिळत नाही, आतनं काय मिळतंय का बघूया. बघा 1 2 3 3 रेषा आहेत, 1 2 3 3 रेषा आहेत, 1 2 3 3 रेषा आहेत. हा बघा इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत. याचा अर्थ मला 3 पाहिजेत. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे, इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत, इथं पण 3 आहेत. मग उत्तर नक्की कोणतं, तर लक्षात घ्या 3 रेषा आहेत पण त्या कशा आहेत, उभ्या आहेत. कशा रेषा आहेत, उभ्या रेषा, आणि किती आहेत, 3 आहेत. मग उभ्या रेषा पाहिजेत आणि 3 पाहिजेत. बघा ह्या आडव्या आहेत, ही नको. बाहेरच्या आकृतीचा संबंधच काय नाही, कारण वेगवेगळी येत जाते. बघा आतल्याचा फक्त संबंध आहे. ही आडव्या रेषा नको, ह्या तिरप्या रेषा नको. शिल्लक कोण आहे हो, पर्याय क्रमांक 3. का हो, कारण याच्यामध्ये उभ्या रेषा आहेत आणि त्या 3 आहेत. म्हणून प्रश्नामध्ये दिलेला गट कोणता होता, तर बाहेरच्या आकृत्या वेगळ्या होत्या, नाही संबंध लागला की लगे आतमध्ये बघा. आतमध्ये बघितल्यानंतर 3 3 3 रेषा, परंतु त्या उभ्या होत्या. मग गटाशी जुळणारा पर्याय आपल्याला शोधायचा होता, तो कशातून मिळाला, तर पर्यायातून मिळाला. कसा, कारण आपल्याला इथं पण 3 होत्या, इथं पण 3 होत्या, इथं पण 3 होत्या. मग त्यातनं आपण पर्याय क्रमांक 3च का निवडला हो, कारण ह्या आडव्या आहेत, ह्या तिरप्या आहेत. आपल्याला कसल्या पाहिजेत, आपल्याला उभ्या रेषा पाहिजेत. मग उभ्या रेषा, तुम्ही म्हणाल सर इथं पण उभ्या रेषा आहेत, पण ह्या रेषा मोजा की 1 2 3 4 4 नको आहेत आपल्याला, किती पाहिजेत, 3 पाहिजेत. मग 3 उभ्या रेषा कोणत्या होत्या, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये होत्या. म्हणून गटाशी जुळणारं पद किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला मिळाले. लक्षात घ्या, मी परत एकदा वाक्य मला असं सांगायचं आहे या 2 आकृतींच्या बाबतीत. आपण अजूनही सराव करणार आहोत, परंतु सुरुवातीला सांगायचं असं आहे की आकृतीमध्ये विविध चिन्हांचा सुद्धा वापर करतात. त्यामुळे रेषा असतील किंवा बाणासारखे चिन्ह असतील, बारक्या गोलासारखे चिन्ह असतील, चौकोनासारखे, त्रिकोणासारखे बारीक सारीक चिन्ह असतात, त्याचाही विचार आपल्याला आकृतीच्या बाबतीत करायचा आहे.
तुर्तास या प्रश्नाचा विचार केला तर या प्रश्नामध्ये गटात बसणारं पद किंवा उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. आता यानंतर आपण लगेचच अजून काही प्रश्नांचा सराव हा लगेचच करणार आहोत.